माझ्या सुंदर फियांसेसाठी. काय झालंय अभिला? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तो निघून गेला. माझ्याकडे वळून सुद्धा न पाहता प्रिया विरुद्ध बोलले तर इतका राग आला त्याला. तिच्याविषयी नुसतं बोलले तरी माझी किती घुसमट होते, मला किती त्रास होतो याचा साधा विचारही करावासा वाटत नाहीये. तर असं काय त्या प्रियाचे जे अभिला माझ्यापासून दूर घेऊन गेले? शमिका मॅडम, या प्रिया मॅडमच्या गाडीच्या चाव्या. प्रिया कुठे? ती दोघं येणार नाही, ते चाळीतल्या घरात गेलेत. दोघं? हो, अभिजित सर आणि त्या. इतकं सगळं होऊ नये अभि प्रियाच्या घरी गेला का? कशासाठी? स्वतःच्या घरी यायचं सोडून? एवढं सगळं मी बोलले तरी त्याला पुन्हा प्रियाकडे जावंसं वाटलं. अभि, मला तुझ्या आयुष्यातली माझी जागा कळली. बस रिलॅक्स हो, ठीक आहे? मी तुझ्यासाठी पाणी आणते. अभी शमिका मनाने खूप चांगली आहे आणि तिच्या मनात काहीही नसतं, पण आय डोंट नो वाय ती अशी का बिहेव करते. मे बी तुझ्यावर प्रेम करता करता तिला प्रेम आणि पॉझिटिव्हनेस मध्ये डिफरन्सच कळत नाहीये. आणि अपब्रिंगिंगचा पण फरक पडतोच ना. इतकी वर्ष US मध्ये राहिली आहे आणि कल्चरचा इम्पॅक्ट पडणारच. ह्यांच्यासाठी प्रेम हा फार प्रेशियस असतो, पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते काही वस्तू नाहीये लपून ठेवायला स्वतःकडे, हेच कळत नाही त्यांना. प्रिया, तूही त्याच कल्चरमध्ये वाढलीस ना? मग तुला नाही वाटत ना असं कधीच? कमॉन यार, हा ना वृत्तीचा प्रश्न आहे. ते तर आहेच अभि. मी सेम कल्चर मध्ये वाढले तरीही मी अनाथ होते आणि मनातून मी अजूनही अनाथ आहे. मला मिळालेलं प्रेम मी कण कण पुरून पुरून वापरू शकते आणि मला त्याची कदर आहे, कारण लहानपणापासून मला प्रेमच नाही मिळाले. जाऊ दे, तुझा त्रास कमी व्हावा म्हणून मी तुला इथे आणलं आणि मी माझंच रडगाणं घाल. लीव इट. अभि, एक काम करूया, मी छान अशी गाणी लावते, डोक्यातले सगळे विषय काढून टाक. जस्ट लीव इट, रिलॅक्स हो. आपण वाईन पिऊया का? दॅट वुड बी ग्रेट आयडिया. नाही प्रिया, आय डोंट ड्रिंक.
अरे तू माझ्या घरी आलास, मी तुला ऑफर करते, जस्ट हॅव अ सिप. ठीक आहे, नाही आवडलं तर नको पिऊस. प्रिया मला प्लीज फोर्स करू नकोस. अरे आय नो, तू जर पियाला ना यू विल लव इट. ट्रस्ट मी, आय जस्ट गेट इट. वेट वेट. प्रिया प्रिया ऐक माझं प्लीज. Time to relax. Here's the wine. I'll just get it. Wine for you. अरे कधी ना कधी प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच. एक ग्लास वाईन पियालास तर सवय नाही लागणार आहे तुला. हॅव इट. अरे थोडासा विश्वास ठेव माझ्यावर, सगळं ठीक होईल. हे घे. अभि हे पी आणि मग झोपून जा. आणि सकाळ सकाळी शमिकाचा गुड मॉर्निंग कॉल घ्यायला उठ. घे ना. अरे घे. कम ऑन अभि. माझं डोकं. मी कधी इथे आलो, कधी झोप लागली कळलंच नाही. ही प्रिया कुठे गेली? हा शर्ट कधी काढला आणि मी? मला घरी गेलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. शमिकाशी बोललं पाहिजे. प्रिया 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 काय झालंय? तू रडतेस काय? प्रिया बोल ना. जे व्हायला नको होतं ते घडले अभि. तू आणि मी काल रात्री एकत्र.
प्रिया, तू हे सगळं चुकून म्हणालीस ना? सांग ना, हे खरं नाहीये काही. प्रिया, असं नाही घडू शकत आपल्यामध्ये. हे बघ, मी नाही करू शकत असं काही. झोपेत काय, मी स्वप्नातही असं काही करू शकत नाही प्रिया. हे बघ, मला नीट आठवत नाहीये. तू असं कर ना, तू प्लीज आठव. हा, हे बघ, हे असलं काही घडलेलं नसणार आहे. प्रिया, यू माय फ्रेंड, प्लीज बोल ना प्रिया. अभि, तुझी काही चूक नाहीये. माझं चूक. मी उगाच ते ड्रिंक तुला दिलं आणि मी सुद्धा प्याले. हे सगळं त्यामुळेच झालं. तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होतास आणि मी बराच वेळ तुला ठोकत होते. मग नंतर हळूहळू तू आणि मी. माझ्याकडे काहीच प्रूफ नाहीये. मीही नशेत होते. मला काही नीट आठवतही नाहीये. कसं काय, कशा गोष्टी पुढे गेल्या मला कळलंच नाही. अभि, प्रिया, तू रडू नकोस प्लीज. अभि, तू, मला काहीच कळत नाहीये. काय करू मी? काय करू? तू आणि मी कसं घडलंय? एक काम कर, तू इकडनं निघून जा प्लीज. प्लीज निघून जा. प्लीज इकडनं निघून जा. I'm sorry. Please leave me alone. मी असं कसं? नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये. मी असा मुलगा नाहीये. हे असलं काही घडलेलं नाहीये माझ्याकडून. माझी या प्रियाला प्रीत कळेना. शमिका, शमिका, तू इथे? ऍक्च्युली मी तुझ्याशी बोलायला आले होते. काल रात्री जे काय घडलं त्यासाठी जे घडलं ते घडायलाच नको होतं. त्याचा मला खूप त्रास झाला आणि आय नो तुलाही त्याचा खूप त्रास झाला असणार. मला एवढंच म्हणायचंय की एवढ्याशा गोष्टींनी आपलं सोन्यासारखं नातं तुटू नाही शकत. बस हेच सांगायला आणि
याविषयी बोलायला म्हणून मी इथे आले होते. मलाही तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचंय शमी. काल काहीतरी भयंकर घडलंय माझ्या आयुष्यात. हॉरिबल. म्हणजे तुझ्या माझ्यात घडलं त्याही पेक्षा वाईट. मी कधी विचारही केला नव्हता असा. काल मी आणि प्रिया आमच्या तपोते घडलं आणि मला कळलंच नाही. मी काही मुद्दाम तसं शमी. स्टॉप इट अभि, स्टॉप इट. तुला सॉरी म्हणण्याच्या आणि पॅचअप करण्याच्या हेतूने मी इथे आले होते. आणि तू काल तूच विचारलं होतंस ना मला की तू मला डिझर्व करतोस की नाही. तू मला खरंच डिझर्व करत नाही सर. तुझी लायकीच नाहीये. शमिका. इट्स ओव्हर अभि. संपलंय. खरंच सगळं संपलंय. काहीच उरलेलं नाही आता आणि मी काही शिल्लक राहू देणार नाही. परत माझ्या समोर कधी यायचं नाही तू. शमिका. नहीं तो समझे मेरे दिल का तुझसे है कहना. जो काय आपला रियाज चालू आहे ना, खिडक्या दरवाजे उघडे ठेवून. कोण म्हणेल का की काल रात्री या मुलीच्या साधेपणाचा आणि भोळेपणाचा फायदा घेतला गेला. अरे वा, काय खिदळतीये. तर कमी खिदळ. काय इतक्यात बेरिंग सोडलंस ना तर आपलाच गेम उघडा पडेल. कम ऑन. जे घडायचं होतं ते घडलं आणि आपल्याला जे हवं होतं ते आपण घडून घेतलं. चेहरा बघायला हवत असतो त्याचा. पण तू हे ठीक नाही केला. माझ्या हवीला त्रास दिला. मला इतकं वाईट वाटलं. पण प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं ना. म्हणजे तुझं युद्ध आणि माझं प्रेम. पण यात बिचाऱ्या अभिचा झाला गेम. आज गेम खेळून अभिजितने मला आयुष्यातून उठवलं. त्याच्या आधीचे बरेच हिशोब चुकते करायचे आहेत. या सगळ्याची किंमत त्याला नाही मोजायला लावून येणार तर नावाचा जयप्रभू नाही. इतका लाचार आणि इतका हेल्पलेस बघायचं ना त्याला की जगण्याची आणि मरण्याची दोन्हीची भीती वाटायला पाहिजे त्याला. पुढे काय करायचं माहिती आहे तुला? अरे माहिती आहे रे सगळं. पण काही म्हण. तू, मी आणि ही बाई तिघांनी कमाल केला. आय गेस मी एकटे काहीच करू शकले नसते. राईट. हॅलो, तू सुद्धा एकटा काही करू शकला नसतास. ओके.
आणि ही वाईन पण. कोण आहे? तू तिथे लाव. तुझ्याशी हवा पाण्याच्या गप्पा मारण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. एक गोष्ट आपल्या दोघींनाही खूप चांगली माहिती आहे की तुला अभिजित मध्ये इंटरेस्ट आहे. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो तुला कधीच मिळणार नाही.